चित्र आहे आज. त्याला आपण लक्षात घेतलं तर परिस्थिती सुखावं नाही एवढं मात्र मी निश्चित मानतो. मग हे सगळं बिघाड कसा झाला? हे जे सगळं बिघडत गेलं ते का बिघडत गेलं? त्यामागे कोणत्या गोष्टी आहेत? त्यामागे फक्त समाज आणि आपण जबाबदार आहोत. तर याला सगळे घटक आणि सगळ्या घटकांमध्ये म्हणजे धोरणं ठरवण्यापासून तर त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यापर्यंतचे आणि त्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे जे लोक येतात त्या सगळ्यांची जी नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी आज आपण विसरलेलो आहोत. आणि त्यामुळं कोणत्याही एका घटकाला किंवा कोणत्याही एका व्यवस्थेला बोट देता किंवा कोणाकडे बोट दाखवता प्रत्येकाने अतिशय गंभीरपणे या व्यवस्थेचा विचार करावा अशी आजची परिस्थिती आहे. या संपादकीयमध्ये खूप छान त्यांनी सांगितलं की आपल्या शिक्षण व्यवस्थेला जडलेला जो रोग आहे त्या रोगाचं निदान न करता बरोबरच उपचार करून काहीतरी इलाज करायचा आणि वेदनाशामक गोळ्या घेऊन